नमस्कार, मी स्नेहस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत रवा बटाटा इडली। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। रवा बटाटा इडली करण्यासाठी साहित्य बघून घेऊया। ते रवा घेतलेला आहे 2 वाटी फुल भरून, 1 वाटी दही, 2 हिरव्या मिरच्या, 2 उकडलेले बटाटे आणि इनो घेतलेला आहे, चवीनुसार मीठ। हे चटणीसाठी लागणारे साहित्य आहे हिरव्या मिरच्या, लिंबू, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, थोडी साखर आणि आल्याचा बारीक असा तुकडा घेतलेला आहे करून। फोडणीसाठी लागणारे साहित्य उडीद डाळ, कढीपत्ता, मोहरी आणि जिरं। आधी रवा मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता रवा पण थोडा बारीक फिरवून घेतलेला आहे। याच भांड्यात आता उकडलेला बटाटा, थोडंसं दही टाकायचे त्यात आणि हिरवी मिरची ते फिरवून घेऊया। यातच 2 ते 3 चमचे दही, हिरवी मिरची आणि बटाटा हे काढून घेऊया मिक्सरला। याच मिक्सरच्या भांड्यातलं थोडं पाणी त्यात टाकलं। आपलं जे उरलेलं दही ते टाकून घेऊया, व्यवस्थित फेटून घेऊया। पीठ व्यवस्थित फेटून झालंय, त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। यावर 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवून बाजूला ठेवून घेऊया। चटणी तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं टाकलं, यातच लसणाच्या पाकळ्या आणि आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, साखर। चटणी मिक्सर मधून वाटून झालेली आहे। तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। त्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। चटणीला फोडणी देऊन घेऊया। कढईत तेल तापलेलं आहे, त्यात मोहरी तडतडली की जिरा आणि उडीद डाळ टाकून घ्यायची। मोहरी तडतडली त्यात उडीद डाळ आणि जिरा टाकून घेऊया। कढीपत्ता बारीक चिरून घेतला ते टाकून घेऊया। ही फोडणी चटणीत टाकून घेऊया। अर्धी फोडणी मी इडलीसाठी ठेवलेली आहे, तर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इनो टाकून घेऊया। इडलीच्या भांड्याला तेल लावून झालेलं आहे, आता त्यात आपण पीठ टाकून घेऊया। इडलीचं भांड भरून झालंय, एक एक भांड करून लावून घेऊया सगळ्या इडल्या। सगळे भांडे लावून झालेले आहेत, तर मोठ्या आचेवर 15 मिनिटं इडली वाफवून घेऊया। बघू शकता रवा बटाटा इडली आणि चटपटीत चटणी तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आज आपण बघितलं रवा बटाटा इडली। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।